साईबाईचा का दिवस पहिला आणि ते पण 1 वर्षानंतर आपण पुन्हा एकदा आलो शिर्डीला, ते पण सायलीला सोबत. तर चला जाऊया लालबागला, कारण की पालखी निघणार आहे थोड्या वेळात आणि आपल्याला पण बॅग ठेवायची आहे दादरला. त्यानंतर आपल्याला जायचं आहे लालबागला आणि ते पण लालबाग ते लेंडीबाग आपला हा मोठा प्रवास असणार आहे 10 दिवसांचा. सो जाऊया आपण. आणि साईवारी आहे त्याच्यामुळे पॅकिंग पण व्यवस्थित झाली आहे, सर्व व्यवस्थित झाले. आता जाऊया फटाफट लालबागला, काय काय तिकडे बघूया आपण. आणि पालखीसुद्धा निघणार आहे 1 वाजता आणि आता वाजले 11. आपल्याकडे 2 तास आहेत, आपण 2 तासात फटाफट जाऊया तिकडे. आपण निघालो आहे साईवारीला. खूप एक्सायटेड आहे, कारण की वर्षभर आपण वाट बघितलं की तो क्षण आज आला. सो पण जाऊया फटाफट. बॅग घ्यायला आलाय, ते पण माझ्या झोपेतून उठून भाऊ माझा बॅग घ्यायला आलाय की भाऊ बॅग. आपण आता बॅग ठेवली आहे आणि दादर स्टेशनला आपण पोचलो आहे. सो आता आपण जाऊया फटाफट लालबागला, कारण की वाजलेत 12. आपल्याला इकडेच वेळ झाला आहे आणि भरपूर क्राऊड आहे, कारण की रील कॉम्पिटिशन पण ठेवलं आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी झाली आहे. तर आता आपण जाऊया, बघूया तिकडे काय काय भेटतं आहे शूट करायला. जसं शूट करायला भेटेल, जसं काय काय दाखवायला भेटेल तसं तुम्हाला मी दाखवतो. आपण आता उतरलो करी रोडला आणि आपण आता जाऊया लालबागला, कारण की आज सॉन्ग रिलिजिंग पण आहे. 11 गाणी रिलीज होणार आहेत नवीनवाली आणि त्यानंतर पालखी निघणार आहे, म्हणजे 1-1.5 होतीलच पालखी निघायला त्याच्यामुळे. आणि अजून आपल्याला सामान पण घ्यायचं बाकी आपलं भरपूर. तो ते सामान घेऊन मग आपण पालखीच्या इकडे जाऊया.
आता वाजले 4 आणि आत्ताशी आपण पोहोचलो दादर टी सर्कलला. कारण की पालखीदार पण रूट चेंज झाला आहे, कारण की दादर स्टेशनच्या इथून पहिला राईट मारला आहे, कारण की पुढे काम चालू आहे त्याच्यामुळे. आणि अजून पालखी तिकडेच आहे, दादरमध्ये 4 वाजले तरी पुढेच पालखी चालते. आपल्या मागे तुम्ही बघू शकता पालखी पण आहे. आणि आपण आता चुनाभट्टीला पोहोचलो आहे, 4:30 झाले. 1 तासात आपण फक्त आत्ता मी सायन हॉस्पिटलला पोहोचलो आहे. आणि आपण आहे ना आता चहा बिस्किट खाल्ला आणि आता आपण निघालो आहे विक्रोळीच्या दिशेने. कारण की आता आपण पोचलो आहे घाटकोपरला आणि पालखी पोचली आहे विक्रोळीला. विक्रोळीने आणि घाटकोपरमध्ये जास्त अंतर नाही, थोडा फारच आहे. आणि आपण पण जास्त डिस्टन्सवर नाही आहे, थोडा फारच वेळ आहे. तर आपण पण पटावर जागा. हे बघा आपण पोचलो आहे विक्रोळीला आरतीच्या हॉल्टवर. जेवलो आता आणि परत पुन्हा पुढे जायचं आहे. अजून पालखी निघाली नाही विक्रोळीवरून. आपण पालखीसोबतच आहे, थोडंसं मागे, कारण की जेवणाचा हॉल तिकीट होता पुढच्या खाली त्याच्यामुळे. तर आता आपण जेवून पुन्हा पालखीसोबत बोलून जाणार आहे रात्रीच्या हॉल. तर आपण तुम्हाला तिकडे भेटू. पुढचं भांडूपला त्याला थोडंसं रेस्ट घेऊया, कारण की बोलून जास्त लांब नाही, फक्त 3 किलोमीटर आहे. तर बोला थोडंसं रेस्ट घेऊया, कारण की आपण नॉनस्टॉप चालू झालो आहे लालबागपासून ते विक्रोळीपर्यंत. आणि आता विक्रोळीचं भांडूप नॉनस्टॉप आलं, त्याच्यामुळे थोडंसं रेस्ट करूया आणि मग पुन्हा जाऊया पुढे. तर हा ब्रिज संपला की आमचा हॉल्ट आहे, पण हा अजून ब्रिजच चालू नाही झाला आम्हाला आणि अजून भरपूर चालायचं आहे. आम्ही स्लो चालतो आहे, कारण की खूप दिवसानंतर असं आम्ही कंटिन्यू नॉनस्टॉप चालतो आहे आणि आम्हाला अजून 10 दिवस काढायचे आहेत चालत. सो हळूहळू जाऊया आपण. आणि अजून पदयात्री इकडे चालतातच आहेत. दिवस पहिला कसं संपत आला समजलं पण नाही, फक्त अर्धा तास राहिला दिवस संपायला. म्हणजे आमचे 12 तास कसे संपले आम्हाला समजलं पण नाही. आमचा प्रवास 12 तासात कसा झाला हे पण आम्हाला नाही समजलं. आणि आता वाजल्यात रात्री 11:30 आणि आमचा दिवस चालू झालेला दुपारी 12 वाजता, 12 ते 12. आणि आत्ताशी आम्ही पोचलो आहे भांडूप आणि नाहूरच्या मध्ये आहे. आणि अजून मुंबईत आणि नाहूरच्या मध्ये पोचलो आहे. आणि अजून काहीच थोडंसंच राहिलं आहे प्रवास, नंतर आपल्या हॉलला रात्रीच्या पोचू. आज दिवस जाणवला आम्हाला, कारण की रूट चेंज झाल्यामुळे ना आम्ही नॉनस्टॉप आलो, कुठेच नाही थांबलो. कुठेच आम्ही थांबलो नाही, नॉनस्टॉप आलो. त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला आम्हाला. पाय पण असे दुखतात पण आहेत पाय. आणि मेन म्हणजे ऑइल लांब वाटायला लागलं. आता डिस्टन्स कमी आहे आणि ऑइल जास्त लांब वाटतं आहे. आता आपण आणि अजून आपल्याला साहेबी त्यांच्यासोबत आपण चालतो गेले 3 वर्ष, ते अजून आपल्याला एक जण पण नाही भेटला आहे. ते लोक पण पाठीमागे आहेत भरपूर. सो आता ते पण आपल्याला भेटणार आहेत पुढे येऊन. सो आपण पुढे जाऊया, ते लोक मागून येणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण पुढे जाऊन थांबूया. सो ते आले की आपण सोबत जाऊया त्यांच्या. भंडाऱ्याचं जेवण रात्रीच्या हॉलवरच्या मुलींच्या दिवस पहिला समाप्ती. आपण जेवलो, भंडारा पण खाल्ला आणि पहिला दिवस पण समाप्ती होत आला आहे. आपण जाऊया रात्रीच्या हॉलवर आपल्या.
जिकडे आपला टेम्पो उभा जिकडे सगळे आपली पोरं सायपियाची गेली आहेत. आपण पण तिकडेच जागा. आता आपण जेवलो, भंडारा पण खाल्ला, पायनॅपल शिरा होता मेन म्हणजे. आता आपण जागा रत्ताच्या इकडेच, तिकडेच आपला टेम्पो पण उभा आहे. आपण तिकडे जागा. आता आपला झोपायची जागा आलेली आहे आणि फायनली आपण आता झोपणार आहोत. रात्रीचे वाजलेत 1 आणि काही पण जागा. आपली बॅग ठेवूया. आपले मॅट्स पण आलेत. आपण आता पोचलोय, फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण ब्लॉग इकडे एंड करूया. दिवस पहिला संपला. ओम साईराम, जय साईनाथ. भेटूया पुन्हा उद्याच्या ब्लॉग.